ओम श्री महालक्ष्मी देवे नमः। 13 डिसेंबर पासून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात होत आहे। श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिना ही एक पवित्र महिना मानला जातो। मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते। घरोघरी घट मांडून त्यांचे विधिवत पूजन केले जाते। मार्गशीर्ष महिन्यात 4 किंवा 5 गुरुवार येतात आणि प्रत्येक गुरुवारी देवी आईला प्रसन्न करून घेण्यासाठी देवी आईचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत केले जाते। चला तर जाणून घेऊयात की हे व्रत कसे करावे, व्रताचा विधी काय आहे, व्रताची कथा कोणती आहे आणि गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन कसे करावे ते। अशी गुरुवारच्या लक्ष्मी व्रताची कथेसह संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत। सर्वात आधी जाणून घेऊयात व्रताचे नियम। व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे आणि निर्मळ अंतकरणाने पूजेचा विधी करावा। दिवसभर उपवास करावा आणि रात्री उपवास सोडताना भोजन करावे। या दिवशी काही अडचण आल्यास दुसऱ्या कोणाकडूनही पूजा किंवा आरती करून घ्यावी आपण, परंतु उपवास जरूर करावा। एकादशी, शिवरात्र किंवा अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी, कहाणी वाचावी किंवा ऐकावी। व्रतपूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजारीही बोलवावे। सायंकाळी गायीचे पूजन करावे आणि गायीला नैवेद्य अर्पण करावा। उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती आणि कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सवाष्णींना किंवा 7 कुमारिकांना हळद कुंकू देऊन एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी। शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा। नंतरच आपण भोजन करावे किंवा एखाद्या गरीबाला शिधा, वस्त्र आणि दक्षिणा द्यावी। गुरुवारी संध्याकाळी पूजन आणि आरती झाल्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या व्रताला सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे, म्हणजे यश जवळच असते। परंतु जर संपूर्ण वर्षभर आपल्याला गुरुवारचे व्रत करणे शक्य नसेल तर फक्त मार्गशीर्ष महिन्याच्या 4 किंवा 5 गुरुवारी आपण हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन करू शकतो। चला तर जाणून घेऊयात पूजेची मांडणी। घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवावा। त्यावर कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास करावी। त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। त्यात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी। कलशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळी ठेवून त्यावर नारळ ठेवावा। पाटावर किंवा चौरंगावर देवी लक्ष्मीचा फोटो ठेवावा। देवी लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी। त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवावा। शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। पूजेची मांडणी पूर्ण झाल्यानंतर यथासांग पूजन करावे। पूजा संपल्यानंतर आरती करावी आणि सर्वांना प्रसाद द्यावा। रात्री देवी लक्ष्मीला मिष्टान्नाचा नैवेद्य अर्पण करावा। नंतर भोजन करावे। शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजेचे विसर्जन करावे। कलशातील पाणी एखाद्या कुंडीत ओतावे। तुळशीला हळद कुंकू लावून नमस्कार करावा। देवी लक्ष्मीने पद्मपुराणात सांगितलेले आहे की जे माझे व्रत नित्यनेमाने करतील ते सदैव सुखी राहतील। या वचनावर विश्वास ठेवावा। चला तर जाणून घेऊयात देवी लक्ष्मीच्या गुरुवारच्या व्रताची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मी देवे नमः। ओम श्रीं क्लूं ओम धनद धनम हिमां ओम धनदाय नमस्तुभ्यं निधि पद्याधिपाय च भवन्तो त्वत्प्रसादान्मे धनधान्यादि संपदाः। ध्याने घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगातली सौराष्ट्र देशाची मोहिनी। आटपाट नगर होतं। तिथे एक राजा होता। राजाचे नाव होते भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। देवा ब्राह्मणांना, साधू संतांना सुखवीत होता। राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका। ती रूपाने सुंदर होती, परंतु स्वभावाने गर्विष्ठ होती। मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको। नवऱ्याचे तिचे भांडण होई, घरी वैतागली, गेली निघून रानात।
तिथे पाहिलं सुवासिनींना. त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत. तिने पाहिले व त्यांच्याबरोबर तसे व्रत केले. दुःख गेले, दारिद्र्य संपले, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढचा जन्म स्त्रीचाच आला. पुढे भाग्य उजळलं. भद्रस्रवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वाने फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्या ताठ्याने बोलू लागली, दास दासींवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मनी आलं राणीला भेटावं, मागची आठवण द्यावी, ती ओळखते का पाहावं. राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करे. त्या दोघांना 7 मुले झाली, 1 मुलगी झाली. मुलीचे नाव होते शांबाला. एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचे रूप घेतले. फाटके वस्त्र ल्याली, हाती काठी घेतली आधाराला. हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला. वाड्याशी आली आणि आरोळी दिली. आहे का कुणी घरी, घालेन का कुणी घास. दासी आली बाहेर, म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं, कोण ग तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला. म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच. तशात खोकलाही येई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेहून आले इथे राणीला भेटायचंय. कुठे आहे या राजाची राणी. दासी म्हणाली, राणी साहेब आहेत महालात, मैत्रिणीशी गप्पा मारतायत. त्यांना सांगितलं तर मलाच रागवतील, तुला कशा भेटणार त्या. तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील, उनदुन बोलतील, मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला थोड्या वेळ, मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना. म्हातारीलाही राग आला होता. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली, माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री, आज झाली राणी, पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं, तिने केलं. आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली, पण देवीची आठवणही नाही तिला. तिला आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यांवर पैशांची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारील ती. थोड्या मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतय. ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली, पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. नंतरच डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीने म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाली, मला सांगाल ते व्रत, मी करीन ते नेमानं. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीनं खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली नि कळवळून म्हणाली, आजी रागावू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या, मी तुमच्या पाया पडते, मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ही म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थिरडे, इथे कशाला आलीस. जा इथून, उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची, दुसरी घरं नाहीत तुला. म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळावर आठ्या उमटल्या. नितळक ती निघून गेली परत. पुढे दासीने लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासीपण सोडून आणि पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी श्यामबालेने लक्ष्मी व्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवार तिने ते व्रत केलं. शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्यापन केलं. सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्यामबालेचा विवाह झाला. तिला राजवैभव मिळालं. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार समाधानाने चालू लागला. पण भद्रस्रवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूने भद्रस्रवाचं राज्य लुबाडलं. सुरतचंद्रिका राणी होती, ती स्थिती बदलली. भद्रस्रवाला फार वाईट वाटे. राणीला रडू कोसळलं, पण करणार काय. एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळतही होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ते काढत होते. भद्रस्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकदाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला.
राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रस्रावांना पाहिलं, ओळखलं. परत लगबगीने घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालाधराने माणसे पाठवली, रथ पाठवला. श्वासुरांना घरी आणलं, मानसन्मान केला, नवी वस्त्र दिली आणि गळ्यात हार घातला. श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत जात होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनाने घेतला. जावयाला तसं सुचवलं. भद्रस्रावा मुलीचा आणि जावयाचा निरोप घेऊन निघाला. जावयाने नोकराजवळ एक हंडा दिला. मोहरांनी भरला होता तो. नोकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ते खुलले. हंड्यावरचं झाकण काढलं. आत पाहते तो काय, आत दिसले कोळसे. सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला ते ऐकून. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याची भूक सुटत नव्हते. चिंतेचे ढग सभोवार दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सुरत चंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनाने घेतलं, एकदा मुलीला भेटावं, डोळे भरून पाहून यावं. आपल्या नशिबाचे भोग आपणच भोगायला हवेत, दुसरं करणार काय. एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीच्या गावच्या नदीतीरी बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती. तिने राणीच्या आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसते, तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबालेने रथ बोलावला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबालेने पाहिलं. आईला तिने प्रेमाने मिठी मारली. मुलीच्या घरचा ऐश्वर्य पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हते. आईला स्नान करायला सांगितलं. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचे रूप उठून दिसू लागले. दुपारची वेळ झाली. श्यामबाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. देवी लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करीत होती. आरती झाली. धूप दीपांचा वास दरवळत होता. श्यामबालेचा उपवासच होता. तो ती कडकडीत करे, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली. ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती. लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करीत होती, उपवास करीत होती. सर्व दुःख दूर व्हावे म्हणून प्रार्थना करीत होती. महिना संपला आणि घरी जायचा विचार ठरला. तिला पोहोचवायला श्यामबाला बरोबर गेली होती. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालाधराने पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता. त्याने सहज विचारलं, माहेराहून काय आणलंस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालाधराने झाकण काढलं. आत काय दिसलं त्याला? मिठाचे खडे. अगं वेडे, हे मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं. पण आज श्यामबालेच्या सांगण्यातली गोम राजाने हिरली होती, पण तो विचार चक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचा अमृत आहे. मिठानेच अन्नाला रुची येते. मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथे मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाने राहतो, त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. घराचं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रस्रावाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रस्रावाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रस्रावाने आपली अनुमती दिली होती. मालाधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा असे नम्रपणे विचारले. भद्रस्रावाचा राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती
या हंड्यातल्या एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्थीने झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली आणि दुसऱ्याच दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू होती, पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता. शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते. मालाधराचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालाधराच्या सैन्याने अपूर्व विजय मिळवला होता. भद्रस्रावाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं. मालाधराला आणि शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मुहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालाधराने भद्रस्रावाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ते आल्यावर घरात आनंदाला उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. श्यामबालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली, आरती केली. धूप दीपाचा सुगंध दरवळत होता. तिने आणि तिच्या आईने उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला आणि सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. या मंगल मुहूर्तावर मालाधराने भद्रस्रावाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं आणि या व्रताची खरी सांगता झाली. राजा राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सुरत चंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला आणि तो आजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाची 7 मुले कुठेतरी दूरदेशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं शब्दांत वर्णन करणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चिंत झाले होते. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही 60 उत्तरांची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने त्यांचे घर सदैव फुलावं अशी 5 उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.